गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। आजच्या या 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथे कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल हे तसे बघितले तर माझ्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे इन्स्टिट्यूट। या इन्स्टिट्यूटमध्ये मला कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल प्रिन्सिपल मॅडम्स आणि मॅनेजिंग कमिटी यांनी आमंत्रित केलं। याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। मित्रांनो, आज आपण 19वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे, परंतु या स्वातंत्र्य दिनाचा जो मोकळा श्वास आपण घेतोय त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांचं हुतात्मा या देशासाठी स्वातंत्र्य करण्यासाठी गेलेलं आहे। हे जे स्वातंत्र्याच्या या दिवसांमध्ये आपण जो आनंदाचं वातावरण निर्माण करतोय, एक विचार करा की गेल्या 150-200 वर्षापूर्वी या भारताची स्थिती काय असेल। इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं। अतिशय क्रूरपणाने ते आपल्या भारतावर राज्य करत होते। शेतकऱ्यांवर अनाशाही असा मोठा कर लागला जायचा आणि एकेकाळी जे भारताला सोन्याचं धूर निघणारे घर म्हटलं जायचं, ते सगळं सोन्याचं धूर लुटण्याचं काम हे इंग्रजांनी केलं। आणि ह्या इंग्रजांच्या राजवटीतून मुक्तता मिळण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असे कितीतरी नाव आहेत। आणि महाराष्ट्रातले जर विचार घेतले तर क्रांतिकारक नाना पाटील असतील, सेनापती तात्या टोपे असतील, भरपूर असे नाव आहेत की ज्यांनी या देशासाठी खूप काही केलं आहे। आज खरंच आपण या भारतात जन्माला आलोय याचं खूप भाग्य आपल्याला आहे। कारण विविधतेने नटलेल्या, विविधतेने भाषेने नटलेल्या, विविधतेने परंपरेने नटलेल्या अशा या देशामध्ये आपण राहतोय। आपलं राहण्याचं किंवा आपल्याला या देशामध्ये आपला जन्म झाला आहे याचं आपलं खूप मोठं भाग्य आहे। मित्रांनो, जर 100-150 वर्षापूर्वी जर हुतात्म्यांनी एवढं मोठं कार्य केलं तर आपलं पण काहीतरी कर्तव्य बनतंय। आजही जर विचार जर केला तर सामाजिक विषमता बरीच आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्यामध्ये थोडंसं योगदान देणं गरजेचं आहे।
अगदी छोट्या याच्यावरून आपण देशाची सेवा करू शकतो, देशासाठी काम करू शकतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी एक रेल्वेत काम करतो त्याच्यावरती सांगतो की आम्ही रेल्वे स्टेशनवर वेगवेगळ्या ठिकाणी अगदी तुम्हाला 5-5 फुटावर तुम्हाला डस्टबिन सापडते. तरी सुद्धा रेल्वे स्टेशनवर जाणारे खूप शुद्ध नागरिक असतात बरेचसे काही. आमचा तर स्वतःचा ऑब्झर्वेशन असं आहे की जे अशिक्षित आहेत ना ते बरोबर डस्टबिन मध्ये टाकतात, पण जे सुशिक्षित आहेत ना ते डस्टबिन मध्ये आपला कचरा टाकत नाहीत. मग तदनंतर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची एक मीटिंग आम्ही घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण काहीच करायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, काय नाही. आपल्या समोर कचरा टाकताना कोणी जर दिसलं तर काही करायचं नाही, आपण स्वतः जायचं, ड्रेसवर असणार आपण स्वतः जायचं, स्वतः कचरा उचलायचा आणि डस्टबिन मध्ये टाकायचं. असं आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्ही उचलायला लागलो की ते म्हणाले नाही थांबा आम्ही उचलतो. आणि कचरा टाकण्याचं जे प्रमाण होतं ते फारसं कमी झालं. आजही तुम्ही जर अहिल्यानगर स्टेशनला जर आले तर स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. हे सांगण्याचं उदाहरण असं की छोटे कामं आहेत. ही तर सुरुवात होते की बाबा एक स्वच्छतेसाठी, देशासाठी स्वच्छता जर राहिली तर निरोगी राहिले तर अनेक प्रकारचे आजार वगैरे कोणाला होणार नाहीत. तसंच पर्यावरणाच्या बाबतीत विचार जर केला तर प्रत्येकाने झाडं वगैरे यांचं एक झाड आपल्या वाढदिवसाला तरी लावायला पाहिजे असं मला वाटतं. इथे खूप लहान मुलं आहेत, काही युवावस्थामध्ये जाणारे मुलं आहेत. यांना माझं सांगणं आहे की मुलांना तुम्ही इतके नशीबवान आहात की तुमचे एका छोट्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे मोबाईलमुळे अख्खं जग तुम्ही स्वतः घेऊन फिरताय. आमच्या काळात तसं काही नव्हतं. त्याच्यातून तुम्ही मोबाईलचा जो वापर आहे योग्य तो त्या प्रकारे केला पाहिजे. त्याच्यातनं काय घ्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे. मोबाईल आपले गुरु पण आहेत, मोबाईल आपला शत्रू पण आहे. गुरु याच्यासाठी की जर त्यातून आपण आपल्याला जे आवश्यक आहे, जे शिकण्यासाठी जे आहे तर ते त्यातून घेतलं तर ते आपले गुरु आहेत. पण आपण जर रील्स बघत बसलो तर निश्चितच तो आपला शत्रू आहे. मला तर फार कमाल वाटते, काय पालकांना छोटे मुलं रील्स बनवतात, विचित्र प्रकारचे रील्स बनवतात, तरी सुद्धा त्यांना खूप मोठा अभिमान असतो आणि मीडियावर ते टाकतात की रील्स बनवलेले. तर याकडे पालकांनी थोडं सुद्धा एक मुलं आपले पालक घडवण्यासाठी त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या बाबतीत जर विचार जर केला तर मी खूप समाधान आहे. कारण एक डिसिप्लिन इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये माझ्या परिचयापैकी माझ्या भगिनी सभा आहेत, तांबे मॅडम आहेत, पूर्वी प्रणील सर होते. आणि इतकं समाधानी आहे मी की मी तर काय उठायचो आणि सर्व्हिसला जायचो, सर्व्हिसवर आल्यानंतर रात्री झोपायला यायचो. त्याची माझी भेट फक्त काही तासापुरती राहायची, पण सगळ्यात जास्त वेळ जो राहायचा तो कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याचा राहायचा. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझा जो मुलगा आहे त्याला योग्य प्रकारे संस्कार देऊन योग्य प्रकारे घडवण्याचं काम ह्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलने केलेलं आहे. अशा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे. आपण हे आज या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक शपथ घेऊया की आपणही देशासाठी थोडंसं काही करूया, पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येईल याच्या बाबतीत विचार करूया.
आणि आपल्या आईवडिलांचं नाव कसं उज्ज्वल होईल त्याच्या बाबतीत विचार करूया. जोपर्यंत तुम्ही एखादा एम किंवा एखादा गोल तुम्ही ठेवत नाही की मला हे करायचं आहे, मला हे बनायचं आहे, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाने जीवनामध्ये एक गोल ठेवला पाहिजे की मला काय बनायचं आहे. डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, IPS बनायचं, IAS बनायचं, काय बनायचं त्याचा एक गोल राहिला पाहिजे. आणि प्रत्येक काम हे देशासाठीच असतं, चाहे सीमेवरती लढणारे सैनिक असू द्या किंवा आमच्यासारखे रेल्वेत काम करणारे, बँकेत काम करणारे, शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे, हे जे लोक आहेत हे सगळे देशासाठीच काम करत असतात. प्रत्येकाने जर योग्य रीतीने काम जर केलं तर निश्चितच आपला भारत हा महाशक्ती होईल. मुलांना एक संस्कृतमध्ये खूप चांगलं सुभाषित आहे. तर सुभाषिताची एक ओळ मला खूप आवडते. तर ते आहे, वरम एको गुणी पुत्र नचे मूर्ख शतान्नपी, एकच चंद्र स्तमोहंती नचे तारा घनोपीच्या. याचा अर्थ असा आहे की शेकडो मूर्ख मुलांपेक्षा एक गुणवान मुलगा बरा. तर त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण असं दिलंय की शेकडो जे स्टार्स आहेत, चांदणे आहेत, ते अंधकार नाहीसा करू शकत नाही, परंतु एक चंद्र हा पूर्ण अंधकार नाहीसा करू शकतो. तर आपण ह्याच चंद्रासारखं आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं, हे इन्स्टिट्यूटचं नाव उज्ज्वल करावं, असे या प्रजासत्ताक दिनी मी एक भावना व्यक्त करतो. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्टर, प्रिन्सिपल्स मॅम आणि इतर सर्वजण, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजच्या या प्रसंगी बोलवलं त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. आणि तुम्हाला या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.